2 दिवसापासून एक पत्रक सोशल मीडियावरती फिरतंय, ते म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपला असेल, टेलिग्रामला असेल किंवा इंस्टाग्रामला असेल, आणि त्यामुळं मुलांच्या मनात एक शंका आलेली आहे. आता बघा, ज्या मुलांना थोडंसं ग्राउंड कमी झालं ना, ते मुलं फोकस आपला अभ्यासाकडे करत नाहीत, आणि ज्यांचं ग्राउंडही बाकी आहे तेही करत नाहीत. म्हणजे अशा काही बातम्या येतात, त्यामुळं मुलांचं थोडंसं डिस्टर्बन्स वाढतं आणि त्यांचं जास्त एक फोकस हा कमी होतो. तर ते पत्रक होतं 2023 मधील जागा मागणीचं, आणि ते पत्र सध्या व्हायरल होतंय पूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि प्रत्येक मुलं मला तोच प्रश्न करतात, तो प्रश्न त्याला मेसेज करतात. त्यावरती हा मित्रांनो व्हिडिओ असणार आपला. बघा, सध्या पूर्ण महाराष्ट्रामधील 90% भरती प्रक्रिया ही पार झालेली आहे, पार पडलेली आहे. पण काही जिल्हे मोजके आणि मुंबई फक्त बाकी आहे. बाकी सर्रास सर्व जिल्हे पार झाले. आणि ज्या मुलांचं 1-2 मार्कांनी जे मुलं राहिलेली आहेत त्या मुलांसाठी पण आजचा व्हिडिओ असणार आहे. आणि ज्या मुलांचं बाकी आहे मुंबईचं किंवा बाकी जिल्ह्याचं, त्यांनी आपला फोकस हा त्याच्याकडे करायचा आहे पूर्णपणे. आपला फोकस अजिबात डळू देऊ नका. ठीक आहे. आता बघा, पुढला विषय कुठला आहे. आता ज्या मुलांचं कोर्टाचं चापल्य चाचणी राहिलेली आहे त्याने ते पूर्ण करून घ्या, कारण तुम्हाला नंतर चान्स मिळू शकतो ग्राउंडला शेवटी, पण तुम्हाला हे चापल्य चाचणी हे दिल्यानंतर तुम्हाला चान्स मिळणार नाही. बघा, आता जे पत्रक होते, पत्रक काय आहे ते 2023चं पत्रक आहे, ते 24चं पत्रक नाही. पण 24ला पण असंच पत्रक, अशीच मागणी हे झालेली आहे पूर्ण. कारण बघा, ही भरती ज्यावेळेस पूर्ण होईल, भरती प्रक्रिया पूर्ण होईल, त्यानंतर 9,000 पदांची भरती हे महाराष्ट्रामध्ये राबवायचं नियोजन हे गृह मंत्रालयाचं आहे. हे बघा, सभेमध्ये पण झालेलं आहे, विधानसभेमध्ये. आणि हा विचार आणि हे वक्तव्य, ही घोषणा आपले गृहमंत्र्यांनी सुद्धा केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये परत हे भरतीचं बिगुल वाजल. त्यामुळे त्यांनी नवीन जे सेंटर आहेत ते वाढवलेले आहेत, आणि ते ट्रेनिंग सुद्धा सध्या फास्ट चालू आहे. तर बघा, यावेळेस आपलं असं कळतंय की ही भरती प्रक्रिया पूर्ण होता न होताच लागलीच 9,000 पदांची ही भरती प्रक्रिया होणार आहे. पण आता ही भरती प्रक्रिया होणार आहे कधी? ही भरती प्रक्रिया इलेक्शनच्या आचारसंहितेच्या अगोदर जागे किंवा ऍड पडण्याची शक्यता आहे असं बोललं जातंय. म्हणजे विधानसभेची जे निवडणूक आहे त्यापूर्वी याची ऍड पडेल, आणि ज्यावेळेस ही विधानसभेची निवडणूक पूर्णपणे होऊन जाईल, निकाल लागेल, त्यानंतर ग्राउंड. आता शक्यता काय आहेत समजून घ्या. जी शासनानं घोषणा केली आहे ती घोषणेची पूर्तता त्यांना करावीच लागणार आहे, कारण त्यांच्या पुढे एक प्रचाराला आणि एक त्यांच्याकडे चांगला मुद्दा असणार आहे, ते म्हणजे भरतीचा, की आम्ही या काळामध्ये आम्ही एवढ्या भरत्या पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळं शासन हा निर्णय लागलीच घेऊ शकतं, ते पण इलेक्शनच्या अगोदर, कारण हे सगळ्यात मोठं कारण आहे. जर हे तर कारण नाही झालं तर त्यांना विरोधक प्रश्न हाच विचारणार, तुम्ही जे घोषणा केली होती त्या घोषणेचं काय झालं 9,000चं. त्यामुळे ही भरती प्रक्रिया हे फिक्स होणार आहे. फक्त विषय काय आहे, फक्त विषय हा आपलाच गंभीर आहे. बघा, कुठले एखादं लहानसं मॅटर झालं, कुठले एखादी राजकीय घडामोड घडली की त्यात आपण डायरेक्ट इन्व्हॉल्व्ह होतो, आणि त्यात पूर्ण आपलं नाक आपण खुपसून बसतो पूर्णपणे. त्यावेळेस वेळ आहे का वेळ चाललाय, तिथं काय होतंय हे त्यावेळेस आपण विचार करत नाही. आपण त्यावेळेस फोकस हा तिकडे घालतो पूर्णपणे. जो आपला मुळात फोकस असायला पाहिजे तो आपला फोकस सुद्धा राहत नाही. आता त्यामध्येच एक मुलामध्ये फॅड आलेलं आहे. ते काय, एक राजकीय नेता भैयासाहेब, दादासाहेब, आमचे ते त्याच्या डेप्या लावणं, त्यांचे स्टेटस ठेवणं हे चालू आहे. अहो, त्यांच्या फॉर्च्युनरनं, त्यांच्या बंगल्यानं तुमचं काय होणार आहे का? हा मुळात प्रश्न. त्यांचे मुलं हे शिकायला बाहेर देशामध्ये आहेत. फक्त मला एवढं दाखवा, कुठल्या नेत्याचा मुलगा रस्त्यावर उतरलाय काय बॅनर लावायला? कुठल्या नेत्याचा मुलगा रस्त्यावर उतरलाय कधी आंदोलन करायला? कुठल्या नेत्याच्या पोरानं कधी भरतीचा फॉर्म भरलाय पोलीस भरतीचा? कुणी करत नाही. ह्या गोष्टीसाठी तुम्ही सोडलेले आहात, म्हणजे आपण सोडलेलं त्यासाठी. लोकांचे बॅनर लावा, प्रचार करा, लोकांची वाहवा करा यासाठी. पण तुम्ही मुळात ह्या गोष्टी करू नका. कारण मी काय म्हणतोय, आता विधानसभा आहे, त्यामुळे मी तुम्हाला हे पर्सनली गोष्ट सांगत आहे. लोकांच्या सुट्ट्या उठायचं कामं करू नका, लोकांचे पोस्टर लावायचं सुद्धा कामं करू नका. त्यांचे पोरं कधीच त्याचं पोस्टर लावत नाहीत, ते शिक्षण घेतात बाहेर देशामध्ये जाऊन, आणि तुम्ही काय करतात, गावामध्ये जाऊन लोकांचे पोस्टर लावतायत. हे कामं बिलकुल टाळून द्या. फोकस हा अभ्यासाकडे ठेवा, ग्राउंडकडे ठेवा. फॉरेस्टची भरती पण होणार आहे 1600 जागेची, त्यानंतर ही भरती होणार आहे, आणि सोबतच अभ्यास ठेवा. तुम्हाला मी वारंवार सांगतो, एका भरतीच्या जीवावरती बसू नका, एका परीक्षेच्या भरोश्यावर अजिबात बसू नका. फक्त अभ्यास ठेवा.
ज्या ठिकाणी तुम्ही पात्र आहात त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच फॉर्म तुम्हाला भरता येईल कधी, ज्यावेळेस तुम्ही चांगला अभ्यास केलाय तेव्हा. आता तुम्हाला विषय येतो अभ्यासक्रमाचा, अभ्यासाचा, टेक्निक्सचा, आपण त्याविषयी पाठीमागे व्हिडिओ आणलेले आहेत. तुम्हाला अभ्यास करायचं कसं, कुठल्या एक्झामला सिलेबस हा कुठला असतो, पॅटर्न काय असतो, विषय कुठले हार्ड असतात, आपण या विषयावरती पाठीमागे व्हिडिओ आणलेले आहेत. जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघून घेऊ शकता एका वेळेस आणि त्यावर तुम्ही आपला परत फोकस आणून तयारी लागेल मित्रांनो. आणि जे ऍड आहे ती ऍड विधानसभेच्या पहिलं जाहिराती येऊन जातील. परत अजून तुम्ही हा वेळ वाया घालवू नका.